पुण्यात शरद पवार गटाचं भर पावसात आंदोलन। सुप्रिया सुळेंचं आक्रमक भाषण। मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करून म्हणाल्या, पुण्यात भर पावसात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आंदोलन केलं। यावेळी पक्षाध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते। शनिवारी 24 ऑगस्ट रोजी सर्व विरोधी पक्षांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। मात्र न्यायालयाने बंद पुकारता येणार नाही असं स्पष्ट करत बंद मागे घेण्याचे निर्देश दिले। त्यानंतर विरोधी पक्षाने बंद मागे घेत असल्याचं जाहीर केलं। तसेच या काळात महाराष्ट्रभर विविध ठिकाणी दिवसभर आंदोलनं केली जातील असंही स्पष्ट केलं गेलं। गेल्या काही काळात उघड झालेल्या बलात्काराच्या घटनांच्या निषेधार्थ ही आंदोलनं करण्यात आली आहेत। याचाच एक भाग म्हणून आज पुणे स्थानकाबाहेर शरद पवार गटाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। यावेळी खुद्द शरद पवार, सुप्रिया सुळे देखील उपस्थित होते। सुप्रिया सुळेंनी आपली भूमिका मांडताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर परखड शब्दात हल्लाबोल केला। संविधानात प्रत्येक नागरिकाला समान अधिकार आहेत, न्याय प्रत्येकासाठी समान असायला हवा। बदलापूर, सातारा, कोल्हापूर, दौंड अशा अनेक घटना गेल्या 15 दिवसांत वाढलेल्या आहेत आपण पाहतोय। प्रशासनाकडून अपेक्षित असं सहकार्य सगळीकडे दिसत नाहीये। अनेक घटना पुन्हा झाल्या आहेत, त्याची नोंद पोलिसांनी घेतली नाही म्हणून ही कृत्य वाढली आहेत। वर्दीची भीती राहिलेली नाही असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या। पुण्यातील ही घटना आहे, इथे पोलीस यंत्रणा रक्ताचे नमुने बदलणं, ड्रग्ज प्रकरणात अटकेतला माणूस पळून जातो अशा अनेक घटना दुर्दैवाने राज्यात आणि पुण्यात होत आहेत असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या। सरकार किती दिवस असंवेदनशील आहे पहा। बदलापूरला आंदोलन झालं, सत्तेतल्या लोकांनी असं भाष्य केलं की बदलापूरला आलेले लोक बाहेरचे होते, ते कुठलेही असो ते भारतीय होते आणि भारताच्या लेकीसाठी ते लढत होते, याची नोंद या सरकारने घेतली पाहिजे। शेवटी सत्य बाहेर आलंच, तिथलं कोणीही बाहेरचं नव्हतं, ती बदलापूरची सामान्य जनता होती जी त्यांच्या लेकीसाठी लढत होती। यातून सरकारची विचारसरणी काय आहे हे उघड झालं अशी टीका देखील सुप्रिया सुळे यांनी केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पुण्यात बलात्कार झालेल्या प्रकरणात 2 महिन्यात आपण त्या नराधमाला फाशी दिले। असं झालं असेल तर आपण सगळीकडे जाहीरपणे मुख्यमंत्र्यांचा सत्कार करायला जाऊ। प्रत्येक गोष्टीत गलिच्छ राजकारण आणायचं इतकं असंवेदनशील सरकार मी आजपर्यंत पाहिलं नाही अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं। जर सरकारला जमत नसेल तर आपल्या लेकींच्या सुरक्षेसाठी आपण सगळे जबाबदारी घेऊ। महाविकास आघाडीचे सगळे पक्ष मिळून ठरवू की सगळे प्रत्येक शाळेत जाऊन तिथे सांगू की काही मदत लागली तर आम्ही तुमच्या सोबत उभे आहोत। राज्यात कुठल्याही लेकीवर अन्याय होणार नाही याची जबाबदारी आपण घेऊ। बदलापूर प्रकरणात आरोपीला फाशी होणार नाही तोपर्यंत महाविकास आघाडीचा कोणताही कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही। आपण सगळं राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या मुलींच्या सुरक्षिततेसाठी कामाला लागू असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या। दरम्यान यावेळी बोलताना सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांना घाईत पीडित मुलींच्या घरी जाऊन त्यांची ओळख उघड करू नये असं आवाहन केलं। कार्यकर्त्यांनी घाईत पीडितांच्या घरी जाऊ नये, 15 दिवसानंतर गेला तरी चालेल, पण त्यांची ओळख कुठेही उघड होता कामा नये याची काळजी आपण घ्यायला हवे असंही त्या म्हणाल्या। हे सरकार किती असंवेदनशील आहे बघा। आंदोलन जेव्हा बदलापूरला झालं तिथल्या सत्तेमधल्या लोकांनी असंच भाष्य केलं की बदलापूरला आलेले लोक सगळे बाहेरचे होते। माझं म्हणणं आहे कुठले का असू दे ना, ते भारतीय होते आणि भारतीय लेखीसाठी तिथे लढत होते, याची नोंद या सरकारने घेतली पाहिजे। अतिशय असंवेदनशील सरकार आहे आणि शेवटी सत्य बाहेर आलं। 2 दिवसांनी ह्याच चॅनलवाल्यांनी आपल्याला सांगितलं की तिथला कोणीही बाहेरचा नव्हता, ती बदलापूरची सामान्य मायबाप जनता होती जी लेखीसाठी लढत होती। म्हणजे ह्याच्यातूनच या सरकारची विचारधारा काय किंवा कसा हा विचार करतात हे उघडं झालेलं आहे। यातून माननीय मुख्यमंत्र्यांनी एक स्टेटमेंट केलं की एक बलात्कार झाला पुणे जिल्ह्यात आणि 2 महिन्यातच आम्ही त्या नराधमाला फाशी दिली। अशी जर कृती झाली असेल तर आपण सगळे जाहीरपणे मुख्यमंत्र्यांचा सत्कार करायला जाऊ जर ह्याच्यात सत्य असेल तर। त्यामुळे प्रत्येक गोष्टीत गलिच्छ राजकारण आणायचं आणि इतकं असंवेदनशील सरकार आजपर्यंत मी खरंच कधी पाहिलेलं नाही। अतिशय गंभीर आहे आणि अतिशय संवेदनशीलपणे ही फक्त त्यांची लेख नाही, आपली लेख आहे। त्यामुळे आपल्या सगळ्या लेखींच्या सुरक्षिततेसाठी जर सरकारला जमत नसेल तर आपण सगळे मिळून जबाबदारी घेऊया आणि महाविकास आघाडीच्या सगळे मित्रपक्ष आहेत, आपण सगळे मिळून एक उपक्रम करूया की आज या सरकारला जमत नसेल तर आपण आपल्या लेखींची जबाबदारी घेऊ। आपण प्रत्येक शाळेत जाऊ, आपण हात जोडून सांगू की बाबा काय मदत लागली तर आम्ही तुमच्याबरोबर खंबीरपणे घेऊ। पण आज नंतर या राज्यातल्या कुठल्याही लेखीवर अन्याय होऊ देणार नाही, ही जबाबदारी आपण सगळे घेऊया। आज जी घटना बदलापूर